सावित्रीच्या लेकी आम्ही, पाय आमचा ओढू नका, बंधनातून झालो मुक्त आम्ही, बेडी नवी तुम्ही घालू नका, आई जिजाऊचा बाणा आमचा, नाद आमचा करू नका, हे माझ्या बहिणींनी त्यांना सांगायचं। स्त्री ही केवळ अर्भकांना जन्म देणारी नाही, तर कुटुंबाचा भार सांभाळणारी आणि आव्हानांना तोंड देणारी आदिशक्ती जननी आहे। ती आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यदृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी आपले शिवसेना महायुती सरकार राज्यभरात आदिशक्ती अभियान राबवणार आहे। याबाबतचा शासन निर्णयही सरकारनं नुकताच जारी केलाय। परंतु नेमकं कसं असणार आहे हे आदिशक्ती अभियान? महिलांच्या सर्वांगीण विकासासोबत त्यांना सक्षम करणं, पंचायत राज व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवणं, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणं, बालमृत्यू, मातामृत्यूंचं प्रमाण कमी करणं, तसेच कौटुंबिक हिंसाचार आणि बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी या अभियानाद्वारे सरकार प्रयत्न करणार आहे। शासकीय योजना व उपक्रमांच्या माध्यमातून या अभियानाबाबत राज्यभरात जनजागृती करण्यात येणार आहे। त्यासाठी ग्रामपातळीपासून ते राज्यस्तरापर्यंत विशेष समित्या स्थापन करण्यात येणार आहेत। यात महत्त्वाचं म्हणजे या समित्यांचं वार्षिक मूल्यमापन केलं जाणार असून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समित्यांना आदिशक्ती पुरस्कारही दिले जाणार आहेत। लवकरच या अभियानाला राज्यात सुरुवात होणार आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना तसंच 4थे महिला धोरण जाहीर करून महिलांच्या प्रगतीला बळ दिले। असं असतानाच आदिशक्ती अभियान देखील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे।